आता त्याला काही तुम्हाला जोड द्यायची असं ज्ञानी लोकांना तर द्या, पण आम्ही ठरलेलं तुम्हाला सांगतो. आत्ता सांगणार नव्हतो, पण तुम्ही एवढे मोठे बघितल्यावर मला एकदम निघाला नाही म्हणून मी सांगून टाकतो. दादा त्याला काय ठेवा, काय लपून तरी पोर ठेवा. मग आम्ही ठरलं होतं, समजा एखाद्याला 5 लाखात व्यवसाय उभा राहतो एखाद्या पोराचा, खेड्यात खूप झाले ते, त्याला 5-10 लाख रुपये दिले, 3-4 लाखात चांगला व्यवसाय त्याचा उभा राहतो दिले. त्याने आता जर याजाने द्यावा, त्याने हप्ते फेडाव का त्याचं घर चालाव का बायको पोरं बघाव, त्याच्या जीवनात पण आनंदच नाहीच ना, कर्जच फेडणंच आहे. मग त्याला फुकट देऊन टाकायचे पैसे. किमान त्या गावातला समाज तरी म्हणून या समाजाने तुला व्यवसायाला अमुक अमुक पैसे दिले होते तरी तू सुधारला नाहीस, पैसे फेडायला ताण राहिला का. फक्त त्याला 5 लाख हातात नाही द्यायचे, कॅश बंडल, नाही ते घरापोच उडीत असतो लगेच. त्याला जी व्यवसाय करायचा त्या वस्तू घेऊन द्यायचे. मला वाटतं आपण जर असं केलं तर ही जोड खूप मोठा होईल. आणि इमानदारीनं जर केलं ना, समाज कमी पडत नाही. हे मी 2 वर्षात बघितलं. समाजाने पैसे दिले ना, 1 रुपया ना रुपया समाजाच्या कामाला लावायचा. आपण त्याच्यातच फाळका आणतो अर्ध. मग फाळका आणलं की मराठीमध्ये येईन खाल्ले पैसे मराठीचे. मराठ्याचं 1 रुपयाला सुद्धा हात लावायचा नाही. त्यांनी समाजाला दिले, आपण समाजासाठीच ते द्यायचे.